किंवा राष्ट्राच्या उन्नतीसाठी इच्छा करतात, तर ती सकाम इच्छा जरी असली तरी ती श्रेष्ठ म्हणली जाते. त्यामुळे काही काही लोक असतात प्रिव्हिलेज. वात्सल्याची कामविहीना शिशुस यावी कशी कल्पना, आईची की गरज भासते स्तनपाना पुरतीच जयाते. अगदी छोटं बाळ बघा, आईकडे कधी जातं? पिण्यापुरतं. त्याच्यानंतर एक तर झोपून जातं, नाहीतर खेळवणाऱ्यांकडे जातं, बाहेर नेणाऱ्यांकडे. भूर येतो का की निघाला लगेच. त्यामुळे आईची गरज कुठे लागली? फक्त स्तनपानापुरती. आणि म्हणून त्यांनी असं म्हणलंय की आईचं महत्त्व कळायला मोठं व्हावं लागतं. स्तनपान संपल्याच्या नंतरही आई माझ्या आयुष्यात काय आहे हे ज्याला जाणवलं त्याला आईचा महिमा कळतो. त्या शिशूला तर काय स्तनपानापुरती आई लागतच असते. म्हणून हे ऋषीमुनी जे आहेत ना, हे स्तनपान करणारे आहेत की ज्यांना फक्त आपल्या गरजेपुरतीच भगवंताची गरज आहे, किंवा माझी गरज पूर्ण कर भगवंता, बस बाकी काही नको. तर त्यांनी त्यांचा कसा उद्धार होईल असं त्यांना वाटलं. आणि म्हणून नारद म्हणाले की हे काही खरं नाही, मला भगवंताला जाऊन सांगितलं पाहिजे. हिमधर सुंदर गौर कलेवर नारद अरुणांबरधारी. नारदांचं वर्णन आहे. छेडित सुस्वर विद्युत भास्वर वीणा श्रीवर भजन करी. त्यांची वीणा सतत नारायण नारायण म्हणत असायची, असं सुस्वर भजन करत. ज्यांचे अंतर करुणा निर्भर उद्धरण्या नर भूवरचे. त्यांचं अंतर कसं होतं की त्यांना सतत सगळ्यांबद्दलची करुणा वाटायची की सगळ्यांचा उद्धार व्हावा. क्षीरसागरा जाई सत्वर मंदिर जे श्री विष्णूचे. मग ते कुठे निघाले? क्षीरसागराला. कशाला? विष्णूंना भेटायला. तो क्षीरसागर कसा होता? क्षीरार्णव तो अतिशय सुंदर सुवर्ण कण वालुका तटावर. सोन्याच्या कणांची वाळू होती. नसे अंत ना पार तदीय. समुद्राला नसतोच अंतपार, पण कसा? संस्कृत भाषेचे जणू वाङ्मय. संस्कृत भाषेमध्ये इतकं अफाट वाङ्मय आहे, त्याला जसा अंतपार नाही तसा या क्षीरसागराला नव्हता. कुंद मोगरा जुई वाजाई शुभ्र वर्ण त्या कमलाचाही. पण या सगळ्या भौतिक गोष्टी आहेत, आपल्या डोळ्याला दिसतात. परी क्षीरसागरी पसरिला असे धवलिमा काही निराळा. त्या क्षीरसागराचा जो पांढरेपणा होता ना, तो अगदी वेगळा होता. आणि अशा इतक्या ठिकाणी आपणच्या रसिकतेची, म्हणजे आपणची जी उत्तुंग प्रतिभा आहे त्याला दाद द्यावीशी वाटते. आपण दाद देणारे कोण? आपण आनंद घेऊयात. ते असं म्हणतात की काय काय एकत्र केलं तर हा पांढरा रंग निर्माण होईल. आजकाल ती शेड दाखवतात ना कॉम्प्युटरवर, याच्यात ते मिक्स करा, त्याच्यात ते मिक्स करा, तुम्हाला आवडते का बघा. तसं काय काय मिक्स केलं तर त्या क्षीरसागराची तुम्हाला कल्पना येईल, ते सांगतायत. शील संपदा पतिव्रतेची उज्ज्वल कीर्ती आद्य कवींची. काय काय एकत्र करतायत लक्ष द्या. आणिक शिवाचे हास्य मनोहर. असं म्हणलं जातं की कैलास पर्वत जो आहे तो कशामुळे निर्माण झाला? तर प्रत्येक वेळेस प्रसन्नतेने शिवानी जे हास्य केलं त्याच्यामधून जे धवलिमा आला तो एकत्र होऊन कैलास पर्वत निर्माण झालाय असं म्हणतात. तर असं शिवाचं हास्य आणि शिवाचे हास्य मनोहर चंद्रकरांनी वितळविले जर. आता हे सगळं एकत्र करायचं म्हणजे वितळावं लागेल, नाहीतर ते एकत्र कसं होईल? ते कशाने केलं? चंद्राच्या करांनी. आणि ते कशात घ्यावं लागलं? मोत्याच्या पात्रात घेऊनी. मग त्याला हलवावं लागेल. मंथन करिता हंसपिसांनी. सगळ्या पांढऱ्या गोष्टी आहेत. आणि हे सगळं केल्याच्या नंतर येईल जे नवनीत तयावर क्षीरार्णव हा तसाच सुंदर. म्हणजे ही कल्पना आहे की ती अलौकिक आहे की तो कसा सुंदर असेल. आपण जेव्हा जातो त्यावेळेला आपल्याला समुद्राचा आनंद मिळतोच, पण हा किती अलौकिक असेल. रत्न कोणती होती? अमृत कौस्तुभादिकची रत्ने याच निर्मिली क्षीराधीने. संपत्तीची होय देवता लक्ष्मीचा हाची जनिता. लक्ष्मीचे हेच वडील आहेत. अमृत आलं, कौस्तुभ आलं, हे सगळं याच्यातच आलेलं आहे. इथे कोणते शंख शिंपलेत म्हणे? हिरे माणके मोती हेची शंख शिंपले येथे.
आपण शंखचिपले गोळा करतो, इथे हिरे माणकं होती. पुरवित्रात जे सकल मनोरथ, वृक्ष असे ती राते जय हरी सुखकंदा. नुसते नारळ आणि पोफळी नाही, कल्पवृक्षांची लाईन लागलेली होती त्या काठावरती. अशा मनोहर दुग्ध सागरी, श्रीमंतांची रमली स्वारी. कशी होती? शेष तनूचे मृदुल शुभासन. शेषाने वेटोळा घातला होता आणि असं म्हणलं जातं की त्यांची जी त्यांचा स्पर्श असतो तो अगदी शीतल मृदुल असा असतो. शेष तनूचे मृदुल शुभासन. कसं दिसत होतं ते? कारण भगवंतांचा रंग निळा आणि शेष हे सुवर्ण त्यांची झळाळी होती त्यांच्या कांतीवर. त्यामुळे शेष तनूचे मृदुल शुभासन, नीलमण्या जणू सुवर्ण कोंदण. एखादा नीलमणी सुवर्णाच्या कोंदणामध्ये बसवावा तसे भगवंत दिसत होते. त्याशिवाय काय होतं? नाभी कमली बसून विधाता, पठण करीत असे वेद संहिता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे भगवंताच्या नाभीमधून जे कमळ आलं त्या कमळामध्ये ब्रह्मदेवाचा जन्म झाला आणि तिथे त्यांची साधना चालू आहे, वेद संहिता पठण करतायत. गरुड उभा कर जोडून पुढती, ठेवून दृष्टी चरणावरती. जो सेवक आहे त्याची वृत्ती काय असावी? लक्ष कुठे असावं? चरणावर. त्याच्या पलीकडे पुन्हा एकदा सेवाया हरिचरण रसरोज, घेत इंदिरा अंकावर निज. परी करवेना तिज संवाहन, पद कोमलते कर कमलावन. इंदिरा लक्ष्मी भगवंताच्या पायाशी बसले आहेत आणि पूर्वी असं म्हणलं जायचं की पती श्रेष्ठ आहे आणि पतीची सर्व प्रकारे सेवा करणं हे त्या पत्नीचं कर्तव्य असायचं. आणि म्हणून तिने भगवंताचे पाय आपल्या मांडीवर घेतले आणि संवाहन म्हणजे हलके हलके ती दाबतीये. पण दाबण्याचा प्रयत्न करताना तिला असं वाटलं की माझे हात जे इतके मृदू मानले जातात त्याहीपेक्षा भगवंताचे चरण कमल जास्त मऊ आहेत, मग मी दाबू की नको? त्यांना इजा होईल का? गुलाब महाराजांची हे सांगतात ना की गुलाब महाराज आंधळे होते आणि कोणीतरी विठ्ठलाला अभिषेक करत होतं आणि त्यांच्या हातामध्ये अंगठी होती आणि विठ्ठलाला पंचामृताचा जो अभिषेक असतो पंढरपूरला त्याच्यामध्ये विठ्ठलाला असं अंघोळ घालतात, खरंच आपण बाळाला घालतो तशी. तर ती अंगठी जी भगवंताच्या अंगावरनं घासली गेली त्याचा कुणालाही आवाज ऐकू आला नाही. पण गुलाब महाराज म्हणले, अरे अंगठी काढून ठेवा रे, माझ्या भगवंताला टोचेल ना. तर तसं झालं की हे इतके मृदू पाय आहेत ते मी दाबू की नको? आता काय आहे ना, ही कल्पनाच फक्त आजकाल राहिलेली आहे. कारण गंमत अशी झाली आहे की सगळ्या बाबतीत आजही आम्हाला पती श्रेष्ठ लागतो बरं का. वयाने मोठा, शिक्षणाने जास्त, उंचीने जास्त, कमवायला जास्त, पगार जास्त पाहिजे, सगळ्या बाबतीत श्रेष्ठ. पण त्यांनी मला श्रेष्ठ म्हणावं, मी त्याला नाही श्रेष्ठ म्हणणार, त्यांनी मला श्रेष्ठ म्हणावं. त्यामुळे आपल्याला त्याची कल्पना येणं फार कठीण आहे. पण आप्पा हे वर्णन करतात. स्तवन हरीचे करीत तुंबर, त्या भजनाचे मंजुलसे स्वर. मंद वायूच्या सवे पसरती, तीर वृक्ष जणू तयेच डुलती. तिथे तुंबर होते, भगवंताचं भजन करत होते आणि त्या भजनाचे जे स्वर मंद वायू बरोबर पसरत होते त्यांनी तीरावरचे जे कल्पवृक्ष होते ते जणू डोलत होते. आता नारद तीरापर्यंत आले आणि त्यांच्या कानावर हा आवाज पडला. इथे नारदांचा मोठेपण आहे. मग अशी जे मी तुम्हाला म्हणत होते की तुंबरांपेक्षा नारदांचं भजन अनेक प्रतीने श्रेष्ठ. तिथे तुंबर भजन करताय पण तरी देखील त्या भजनाने नारदांचं देहभान हरपलं. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं की नारदांचं मोठेपण हे आहे की कोणीही घेतलं तरी भगवंताच्या नावावर लक्ष होतं, कोण घेतंय याच्यावर नाही. तर त्यामुळे भजनाच्या त्या आलापांनी नारद रंगून जाती, आगमनाचा हेत विसरले, स्वये साथही देती जय हरी सुखकंदा. खरं तर काहीतरी मागण्याला आले होते बरं का, पण इतकी सवय झालेली काही न मागण्याची की भगवंतांचं नाव ऐकलं की विसरूनच गेले की आपण इथे काहीतरी मागायला आलो होतो. स्वतः भजन करायला लागले. श्री नारायण जय नारायण, करुणाघन हरी पंकज लोचन, दीन जनोदर भक्त प्रिय कर, विश्वंभर मा पाहि रमावर. देहभान हरपले तयांचे, नाम स्मरता भगवंताचे.
कंठ दाटुनी गहिवरला स्वर ओघळती अश्रू गालावर. तुम्ही मला खरंच सांगा की आपण जेव्हा असं प्रार्थना करत असतो तेव्हा असं होतं का? आणि म्हणून आप्पा असं म्हणतात त्यांच्या गुरूंची प्रार्थना करताना की अनाथ जनवत्सला गुरुवरा दयेच्या घना पदीय चरणी असे विनत एकची प्रार्थना. काय होतंय माझे म्हणले? तरंग उठती सदा विकृत संशयाचे जिथे असे कुटील जे करा सरळ सद्गुरो चित्तते. सतत संशयच येत राहतो की हे सगळं सांगितलं ते बरोबर आहे की नाही, नामस्मरणाने माझं भलं होणार आहे की नाही, कशाला करू मी हे सगळं. त्याच्यामुळे माझं अंतःकरण अजूनही कुटील आहे. अजून हरीच्या पदी मनमदीय हे नाजडे मुखी भजन चालता नयन राहती कोरडे धरी तमती तरकटा सरलते सवे वाकडे आता तुम्हीच वंचिले तरी बघू कुणाच्या कडे. मी कुणाकडे बघू? तुम्हीच आता मला काहीतरी मदत करा. आणि म्हणून ते काय मागणं मागतात सद्गुरूंकडे. कारण दासगणू महाराज करुण रस प्रधान त्यांचं सगळं काव्य आहे आणि अतिशय भावविभोर होऊन ते सगळं लिहायचे. ही भावावस्था आप्पांनी अनुभवली होती आणि म्हणून ते असं म्हणतात, हरिस्मरण झालिया गहिवरून या वागळा उठोत पुलकावली नयन घालू द्या ही जला तुम्हातील असा मिळो लवतरी जिव्हाळा आम्हा अनंत अपुला म्हणा मग नसे कशाची तमा. तुमच्याकडे एवढा सगळा जिव्हाळा जो भरलाय ना त्याच्यातला थोडासा मला मिळू द्या तर मी तरुण जाईन, असं त्यांनी आप्पांनी दासगणू महाराजांकडे प्रार्थना केली आहे. तसं नारदांचं होतं. कंठ दाटुनी गहिवरला स्वर ओघळती अश्रू गालावर उभे सर्व रोमांच तनूवर. कसं झालं होतं म्हणे हे? भक्तीसी जणू फुटले अंकुर. त्यांच्या शरीरामध्ये पूर्ण भक्तीच वाहत होती पण त्या भक्तीला जणू अंकुर फुटावे तसे त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. कशामुळे? भगवंताचं नाव ऐकून. ध्वनी लहरींनी त्या भजनाचे डोलविले उभे सर्व रोमांच तनूवर भक्तीसी जणू फुटले अंकुर. स्वतः सामील झाले भजनामध्ये. एकच घुमतोच हूकडे स्वन श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण. आणि मग काय झालं? इतका वेळ तुंबर भजन करत होते त्याच्यामध्ये नारदाचा स्वर मिसळला आणि भगवंतांना बरोबर कळलं की नारद आले. ध्वनी लहरींनी त्या भजनाचे डोलविले कमल हरीचे. नारदांनी भजन केलं, इतका वेळ तुंबर करत होते की हरी हल्ले, जागे झाले. शब्द भृंग उमटले तेथुनी परिपूरित जे प्रेम मधुनी. त्यांच्या हृदयातनं येणारे शब्द आहेत ते कसे असतील? ते एखादा भुंगा कमळातनं बाहेर यावा पूर्ण मधुकर घेऊन मध घेऊन तसे ते शब्द बाहेर आले. सुस्वागत तव असो नारदा अससी कुशल ना सांगे. कुशल आहेस ना नारदा, तुझं स्वागत असो. हृदय मनाचा वसंत मज तू भेटलास की अंगे जय हरी सुखकंदा. विचार करा, नारद सतत भगवंताच्या जवळ आहेत कारण भगवंत असं म्हणतायत की असे श्रेष्ठ भक्त सतत माझ्याजवळच असतात. पण तरी त्यांना आनंद का झालाय? कारण हृदय मनाचा वसंत मज तू भेटलास अंगे. सगुण रूपाने तू आता मला भेटलायस. एरवी तू माझ्या जवळच असतोस पण आज तुझं सगळं रूप भेटलंय आणि म्हणून तुला विचारतोय की सगळं कुशल आहे ना. भगवंताचा आवाज कसा होता? स्निग्ध वचन ते घन गंभीर ऐकुनी नारद ये भानावर. तोवर त्यांचं भान हरपलं होतं. जवळ येऊनी नम्रपणानी मस्तक ठेविले श्री चरणी. भगवंतांनी त्यांना नमस्कार करू दिला का? नाही. चहुहाते त्या दे आलिंगन प्रेम भराने श्री नारायण. हे कसं झालं होतं म्हणे? पुरुषार्थांनी जणो चारही भक्तिभाव हा धरिला हृदयी. धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ. एक पुरुषार्थ साधला तरी माणसाच्या अंगी अहंकार येतो.
ज्याला चारी पुरुषार्थ साधले त्याला केवढा अहंकार येईल, पण तो अहंकार कधी जातो जर त्याच्या हृदयामध्ये भक्ती असेल आणि करणारा मी नाही तो भगवंत आहे त्यांनी करून घेतलं हा भाव असेल तर. तसं चमूहाते त्या दे आलिंगन प्रेम भराने श्रीनारायण पुरुषार्थांनी जणोचारही भक्तिभाव हा धरिला हृदयी. कसं आहे ना, मगाशी जसं आपण म्हणलं की ती उपवर वधू ती जेव्हा नवऱ्याच्या घरी जाते तेव्हा ती समर्पण शिकते, तसे हे पुरुषार्थ जे आहेत ते भक्तीमुळे कृतज्ञता शिकतात आणि म्हणून मग ते कृतार्थ होतात आणि म्हणून त्या भक्तीलाही महत्व येतं पुरुषार्थांकडे. भगवंतांनी विचारलं भक्तवरावद काय कारणे तुवा माझ्याकडे केले येणे. माहित होतं सगळं, ते लोक त्यांना सगळं ब्रह्मांडाचं ज्ञान आहे पण तरी विचारलं. वदत नारदा पंकजलोचन सहज नसे हे तुझे आगमन. तू काही सहज आला नाहीयेस, तू मनामध्ये काहीतरी घेऊन आलेला आहेस, सांग आता काय ते. नारद म्हणाले, नारदांना एक वैशिष्ट्य म्हणलं जातं की नारदांचं संवाद कौशल्य हे अत्यंत चांगलं होतं असं म्हणतात. त्यामुळे ते कुणालाही कधीही त्यांच्या मनाप्रमाणे वळवू शकायचे. पुढे आपण बघणारच आहोत. तर इथे नारदांना खरं तर राग आला होता भगवंतांचा की कशाला येताय तुम्ही, पण इथे मात्र नारद सस्मित मुखे म्हणाले उपकारांचे डोंगर झाले देवा तव आमुच्या शिरावर याच कारणे आलो इथवर. बाबरे तुझ्या उपकाराचे फार डोंगर झालेत, आता सहन होईना गेलं म्हणून इथे आलोय. कारण काय, उपकाराचे झाले तरी ते ओझे हलके नसते पुन्हा जन्म घेऊन महीवर भरका घालिशी त्या ते जय हरी सुखकंदा. अरे उपकार झाला ना तरी फार ओझं असतं रे, ते गोड नसतं. ओझं ते ओझच असतं. त्याच्यामुळे आत्ताच एवढं ओझं झालंय, 7 वेळा अवतार घेतलास, कशाला पुन्हा येतो? खूप जास्त ओझं झालंय, कशाला पुन्हा येतोस? आमचा नाशच होईल ना तू नाही आलास तर. नाश व्हायचा तो होणार उपकाराचा भार पुन्हावर कोण करील हा बुडता धंदा घ्यावा ना अवतार मुकुंदा. येऊच नका, बुडता धंदा आहे, मुद्दले जाणार आहे आणि काही फायदाही होणार नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही येऊ नका. भगवंतांना आश्चर्य वाटलं. विस्मित होऊन देव म्हणाले भाषण तवनच मला कळले. अरे मला कळलं नाही तू काय म्हणतोयस ते. तुला माहित नाही का अवतार कशासाठी असतात? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. यासाठी मी अवतार घेत असतो, तुला माहित नाही? त्याच्यामुळे आता दुर्जनांचा संहार करण्यासाठी मला येणंच आहे. अवताराचा हेतू तुझसी विदित असोनी काहे वदसी. नारद म्हणतात वा वा देवा मलाच म्हणता वेड बळाने का पांघरिता. हे नारदच म्हणू शकतात, आपण म्हणतात. पुन्हा म्हणतात सोपे निद्रित नर जागविणे जागृत केली जागा करणे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे झोपल्याचं सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही, तर त्यामुळे तुला सगळं माहिती आहे, तुला काय मी सांगणार. सुज्ञ तुला सर्वज्ञ मानती तरी न कळली काय परिस्थिती. वैकुंठासी टाळे बसले नगर यमाचे गजबजलेले. नरकपुरी पूर्ण भरली आहे. काय उपयोग झाला? तुम्ही 7 अवतार घेतले किती तारिले सांगा. मत्स्य कूर्म वराह तिसरा जन्म फुका श्रीरंगा जय हरी सुखकंदा. अरे परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृताम असं म्हणलात ना, मग पहिल्या 3 अवतारात काय केलं सांगा? मत्स्य कुर्म आणि वराहामध्ये कोणत्याही दुर्जनाचा वध केला नाही, फुकट झाले अवतार. आता 4था नरसिंहाचा. 4थ्या अवताराचे ठाई कितीतरी आडंबर होई. भयंकर गर्जना झाल्या, तो खांब तडतडला. दासगणू महाराजांनी फार सुरेख वर्णन केलंय. एवढं सगळं झालं, थोर गर्जना मही तडाडे, पण त्यांनी झालं काय शेवटी? तरीले एकच पोर बापुडे. तो एवढूसा एक प्रल्हाद, त्याचा फक्त उद्धार झाला, बाकी काही झालं नाही. हा झाला 4था अवतार. 5व्या अवतारात काय केलं? पुढे बोलण्या सोयच नाही तुम्हीच केली भिक्षां देवी. 52 अवतारात तुम्हीच भिक्षा मागितली.
नाव कशाला उद्धाराचे, उलट अधःपतन केले तर बलीचे. असं म्हणलं जातं की बली हा पुण्यात्मा होता, त्यांनी फार प्रजाहिताचे कार्य केली होती. आणि मग असा एक प्रवाद म्हणला जातो भगवंताच्या प्रती की एवढा पुण्यात्मा असून वामन अवतार घेऊन त्या बलीला पाताळात घालण्याची गरज काय होती. त्याचं कारण हे होतं की बली हा पुण्यात्मा असला तरी कर्तेपणाचा अहंकार मिरवणारा होता, ईश्वरावर श्रद्धा ठेवणारा नव्हता, की जे घातक होतं. कारण बली हा समर्थ आहे, पण त्याला अनुसरून जे बाकीचे लोक जात आहेत त्यांचीही ईश्वर निष्ठा जर कमी झाली तर त्यांना उद्धाराचा मार्ग दिसणार नाही. आणि म्हणून त्या बलीला पाताळामध्ये घालणं हे आवश्यक होतं. आता हे 5वा झाला. 6व्या अवतारात काय केलं. ज्याने वधिली आपुली आई, इच्छा वेत्या करुणी काही. अरे तुम्ही दुर्जनांचा संहार करणारे, त्याच्याऐवजी तुम्ही तुमच्या आईचाच वध केलात. उद्धाराच्या कामासी या, रागित माणूस अगदी वाया. कारण तुमचा राग तुमच्या ताब्यात राहिला नाही आणि तुम्ही आईचा वध केलात. कसा दुर्जनांचा संहार तुम्ही करणार होतात. त्यामुळे हे 6 अवतार फुकटच गेले म्हणूयात. आता पुढच्या अवतारात काय झालं होतं. 7वा जो रामाचा अवतार होता. 5-6 पुढच्या, हे मागच्या ओळीसाठी आहे, 5-6 पुढच्या अवतारी जे मागे झालं ते. आणि आता तारियले नल अंगद शबरी, नल अंगद शबरी. पवनात म्हणजे सुग्रीव विभीषण, येथ संपले तव रामायण. कोणाकोणाचा उद्धार केला म्हणले. नल अंगद शबरी, हनुमंत, सुग्रीव, विभीषण. संपलं रामायण. असा तुझा परिवार चिमुकला काय असावा देवा, आम्रतरुसी शोभतात का 4-8 पाने जय हरी सुखकंदा. अरे आंब्याला म्हणे पालवी फुटली आणि किती पानं आली तर 8. हे शोभेल का आंब्याला. नाही शोभणार. तो आंब्याचा वृक्ष कसा डेरेदार पाहिजे तसं तुझ्या अवताराने झालं पाहिजे. वैकुंठातील शून्य मंदिरे, काय तुला रुचतात मुरारे. लोकन नरकामध्ये मावती, नित्य नवनव्या पेठा वसती. वाढत चाललंय नरकाचं क्षेत्र. तुझी प्रथम प्रतिज्ञा काय होती म्हणाले. प्रथम प्रतिज्ञा तव ऋषिकेशी, उद्धरेननी संत जनासी. तिचे दिसत झाले विस्मरण, करिता दुसरीचे पालन. दुर्जनाचा संहार करता करता संतजनांचा उद्धार विसरूनच गेलास. आता निदान 8व्या वेळेला तरी, आता 8व्या वेळेसी तरी महत्व दे पहिली समुरारी. संतजनांचा उद्धार करायला महत्व दे. तुझ्या हातून हे घडणार नसेल ना, तुझ्या हातून हे न घडे जर, नको अमासी तव अवतार. तुझे जनन हो ऊन महीवर, अनुभवती जर नरकासी नर. तरी अधिक न खचित तयाहुन, दुर्जन अमुचे करीती पीडन. असं म्हणलं जातं की शत्रूंनी विश्वासात घात केला तर एवढं वाईट वाटत नाही, पण आपलं म्हणणाऱ्या माणूस जेव्हा विश्वासात घात करतो ना तेव्हा अतिशय दुःख होतं. त्यामुळे तसेही दुर्जन आमचा नाश करणारच आहेत ना तेव्हा. पण तू आलास आणि आम्ही उद्धरलो नाही म्हणजे आमचा जर नाश झाला त्याचं दुःख आम्हाला जास्त होईल. इहलोकी अथवा परलोकी नरकच भाली असला, तुमच्या स्तव मी दुर्जन वधिले, हा बळीवार कशाला जय हरी सुखकंदा. तुझा मोठेपणा कशासाठी. दुर्जनांच्या संहारासाठी अवतार घेईन म्हणून. आता काय झालं की लक्ष्मीदेवी इतक्या वेळ शांतपणे ऐकत होत्या, पण पुन्हा एकदा पूर्वीची पत्नी, त्यामुळे पती साह्याला धावून येणारी. नाहीतर आता असं होतं की कुणी म्हणलं अहो काय आणलं, कुणी आणलं हे, आमच्या ह्यांनी आणलं असेल, कळत नाहीच त्यांना काहीतरी. मी शेवंती सांगितली होती, आणली ती कोणती पिवळी फुलं बघा, आमच्या ह्यांना काहीच कळत नाही. असं नव्हतं लक्ष्मीचं. त्याच्यामुळे लक्ष्मी काय म्हणाली, असे ऐकता नारद भाषण, लक्ष्मी ये पती साह्या धावून. ती असं विचारते नारदांना, संतची आता कोठे उरले, थोडे होते ते उद्धरिले. अहो तुम्ही म्हणता प्रतिज्ञा पहिली विसरली आहे. संतजनांच्या उद्धाराची प्रतिज्ञा भगवंत विसरले नाहीयेत, संतच उरले नाहीयेत. आता याच्यात भगवंताचा काय अपराध आहे. यात नसे अपराध हरीचा, दोष असे हा तुम्हा नरांचा.
कारण नारद मानव वंशामधले. संत व्हावया सिद्ध न कोणी, लाभतसे फल जशी पेरणी. अरे कुणाला संत होऊन तपश्चर्याच करायची नाहीये, मग त्यांना कसं काय स्वर्ग वैकुंठाची प्राप्ती होईल? ते नरकातच जाणार. तुम्ही उगीच काही अपेक्षा करताय. नारदांना राग आला आता. इतका वेळ ते शांतपणे नम्रपणाने म्हणत होते, पण ते आता काय म्हणतात? नारद यावर म्हणे उसळणी, हाही दोष हरीचा जननी. हा पण भगवंताचाच दोष आहे. का बरं? हा न कुणासी संत होविदे, भुलवित त्यासी नाना छंदे. आमिष कुणा दावी स्वर्गाचे, कुणा धनाचे कुणा यशाचे, कंठी बांधित कुणा कामिनी. आणि मग या सगळ्यामुळे काय होतं की ते जे साधना करत असतात तर त्याच्यामध्ये त्यांना जी काही ऐहिक सुख प्राप्त होतात तिथे त्यांच्या मनात तुलना यायला लागते. आणि मग क्रोध मत्सरा उपजवी मनी. मग त्यांच्या मनामध्ये क्रोध आणि मत्सर येतो आणि त्यांची प्रगती खुंटते. तशी प्रगती खुंटल्यामुळे ते संत होत नाहीयेत. मग हा दोष कुणाचा आहे? कशाला त्यांच्या तपामध्ये मध्ये मध्ये येऊन त्यांना सिद्धी देतो? नको ना देऊ, पण ते तू सिद्धी देतो आणि मग ते सामान्य जन आहेत ते त्याचा उपयोग करतात. ते ऐहिक वैभव मिळवतात आणि मग वाया जातात. स्वतःच मोहा कारण होऊन मोहितास दंडावे, अनार्य नीती ही त्या परिका, ईशे ही वागावे जय हरी सुखकंदा. आपल्या सगळ्यांना मोहिनी राजाची गोष्ट माहिती आहे की मोहिनीचं रूप धारण केलं भगवंतानी आणि भस्मासुराला पुढे नृत्य करायला लागले. भस्मासुराला एवढा आनंद झाला की आपल्यासाठी इतकी सुंदर रमणी नृत्य करतीये, तर त्यांनी त्यांचं अनुकरण करायला सुरुवात केली. आणि मग मोहिनीने आपल्या डोक्यावर हात ठेवला की भगवंतानी पण भस्मासुराने ठेवला आणि तो भस्म झाला. कारण त्याला तो वर होता की स्वतःचा थाट डोक्यावर ठेवला की भस्म होशील. आता कोणी भस्म केलं त्याला आधी मोहिनी म्हणून स्वतःच झाली. त्याला भाग पडलं नाच करायला स्वतःबरोबर आणि त्याला भाग पडलं की स्वतःच्या डोक्यावर हात ठेव आणि भस्म झाला. स्वतःच मोहा कारण होऊन मोहितास दंडावे. आता हे कसं झालं? भस्मासुराला ते आवश्यक होतं, कारण शठासी असावे शठ, तसं करायला पाहिजे होतं. ही अनार्य नीती आहे, पण त्याप्रमाणे तूही वागावंस का भगवंता? त्यातून देवी पुन्हा असे बघ, पाप्यासीची अवश्य तारक. पथ्याने जे नित्य राहती, कशास त्यांना वैद्य लागती. ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. मग असं म्हणतात की डॉक्टरच्या बायकोनी रोज 2 सफरचंद खायची ठरवली, पण तिच्या बाबतीत काही मन खरी झाली नाही. त्याच्यामुळे काय आहे की पथ्याने जे राहतात ना त्यांना खरंच डॉक्टरांची गरज पडत नाही. कुणाला डॉक्टरांची गरज पडते? जे पथ्याने राहत नाही, ज्यांना स्वतःचं हित कळत नाही, त्यांना डॉक्टरांकडे जावं लागतं. तसं जे सज्जन आहेत ना त्यांना तुझी गरजच नाही आहे. आमच्यासारखे जे पापी आहेत त्यांच्यासाठीच तुझी गरज आहे. अगमलहर पावनी गौतमी, मलिनांच्याची येते कामी. हे गोदावरी कोणाला स्वच्छ करेल? मळलेल्यांना. काय अर्थ जरी करील पयोधर, शेत सोडून वर्षत या तळ्यावर. पावसाने कुठे पडलं पाहिजे? शेतावर पडलं पाहिजे. मग ते पाणी झिरपून नंतर गेलं पाहिजे समुद्रात. तो डायरेक्ट समुद्रावर तळ्यावरच पडला आणि शेतावर नाही पडला तर चालेल का? तसं तू फक्त सज्जनांचाच उद्धार केला तर चालेल का? असं नाही चालणार. शुद्ध शांत ज्यांचे आचरण, मुक्त चिते त्या कशास तारण. त्यांना काही गरज नाहीये जे सज्जन लोक आहेत त्यांना. रत्नन देवी परप्रकाशित, चंदन कोणा गंधन मागत. रत्नाला स्वतःचा प्रकाश आहे, चंदनाला स्वतःचा सुगंध आहे. तसं सज्जन लोकांना तुझी गरज नाहीये भगवंता. आता हे भगवंतांना कळलं की वादामध्ये नारद तर काही हार जाणार नाही. आणि लक्ष्मी देवींना त्यांनी थांबवलं आणि ते म्हणाले, पुरे नारदा सांग मला तू, काय मनी तव आस. पूर्ण करीन मी वदे रमावर, आहे ना विश्वास जय हरी सुखगंधा. अरे तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? सांग ना तुझ्या मनात काय येते, मी पूर्ण करेन. मग नारद म्हणतात, पुरा भरवसा तुझा असे मज, म्हणून येथवर आलो आज. सर्व लोक देवा उद्धरणे, याहून दुसरे नसे मागणे. किती विशेष मागणं मागितलंय बघा त्यांनी. सुगल खोर वा
चोर असो तो परदारे सह अथवा रमतो. आता हे 3 पापं अतिशय मोठी सांगितलेली आहेत की एकमेकांच्या चहाड्या करणे म्हणजे काय, लोकांच्या मागे त्यांच्याबद्दल बोलणे वाईट, हे अतिशय वाईट मानलं जाते. तसं दुसऱ्यांच्या धनाची अपहरण करणं चोर, आणि परदारेसह दुसऱ्याच्या पत्नीची अभिलाषा करणारा असे जरी असले. शरण पदा तव येता भावे मागील दोष तुम्ही न बघावे. म्हणजे तुमच्या पायाशी आलो तरी मी रोज तेच करत राहीन, रोज संध्याकाळी यायचं, नमस्कार करायचं, रात्र झाली सकाळ उजाडली की परत तेच सुरू, असं नाही. मागील दोष म्हणजे त्यांचं आयुष्य असं होतं पण आता त्यांना पश्चाताप झालाय, असे जर तुला शरण आले तर त्यांचा उद्धार व्हायला पाहिजे. अघोराशी ही असून तरावा जो जो तुमचा म्हणविल देवा. जो तुमचा म्हणवेल त्या प्रत्येकाचा उद्धार झाला पाहिजे. गोदेला ये मिळणे अमोरी घाण म्हणून तीन अवेरी. किती आपण अब्यूज करतोय नद्यांवर सध्या, पण त्या नद्या त्या सगळ्या पाण्याला घेतातच आहे. तर ती कधीच नदी असं म्हणत नाही की हे मोरीचं पाणी हे मला नको आहे. तसं कसाही व्यक्ती असेल तरी जर त्यांनी तुझ्या शरीराला अनन्य झाला तर तू त्याचा उद्धार करायला पाहिजे. हा कसा जन्म असला पाहिजे, कारण हे मागचे 7 जन्म अपूर्ण होते, त्याच्यामध्ये तू जनसामान्यांना उद्धाराचा मार्ग दाखवला नाहीस, मोह निर्माण केला पण त्याच्यावर मात कशी करायची हे सांगितलं नाहीस. त्याच्यामुळे तुझा हा अवतार असा असावा की श्रीकृष्णाच्या अवताराचं वर्णन असं केलेलं आहे की सर्व जन स्वजन, म्हणजे प्रत्येकाला तो स्वजन वाटला पाहिजे. मुमुक्षाला त्यांनी मुक्ती दिली पाहिजे. ज्याच्या मनामध्ये संशय आहे त्याचा संशय निवडला पाहिजे. जे हताश झालेत प्रयत्न करून त्यांना उत्साह मिळाला पाहिजे. जे गरीब आहेत त्यांना आधार मिळाला पाहिजे. दुर्जनांना शिक्षा मिळाली पाहिजे. सज्जनांना आनंद मिळाला पाहिजे. पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं, ज्यांना क्षणोक्षणी काय करू आणि काय नको असे प्रश्न पडतात, आयुष्याचा मार्ग दिसत नाही, गोंधळून जातात, अशा सामान्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुझा हा जन्म असावा. आणि म्हणून तू मानव वंशामध्ये ये. आणि म्हणून अप्पा असं म्हणतात मर्त्य जन्म तो मर्त्य शिक्षण. म्हणजे आतापर्यंत तू वामन, परशुराम आणि राम हे मनुष्य जन्म घेतलेस, पण तू जनसामान्यांना काही शिकवलंस का? परशुरामांनी नाही शिकवलं काही, वामनांनी नाही. रामांनी स्वतःचं चरित्र अतिशय उन्नत केलं, पण त्याचं पुढे काय करायचं हे सांगितलं नाही. त्याच्यामुळे आपण काय गंमत केली माहितीये, आपण रामाला मर्यादा पुरुषोत्तम ठरवून टाकलं. म्हणजे त्याच्यासारखं पुरुषोत्तम होणं त्याला जमतं. खरं म्हणजे त्याचा अर्थ उलटा आहे की त्यांनी मनुष्य कसा असावा याचा बेंचमार्क स्थापित केला की मनुष्य जन्माला येऊन तुम्ही इतकी प्रगती करू शकता हे त्यांनी दाखवलं. पण ते उलगडून सांगितलं नाही, म्हणून आम्ही रामाला देव करून टाकलं. त्यामुळे तसं होऊ नये देवा. यावेळेला तू जर मर्त्य जन्म घेणार आहेस ना, तो जनसामान्यांच्या शिक्षणासाठी घे. कारण पुराणांमध्येच असं म्हणलंय मर्त्य जन्म तो मर्त्य शिक्षणा. मर्त्य जन्म तो मर्त्य शिक्षणा ऐसे कथिले असे पुराणा. सांग परी मजसी ऋषिकेशी काय तुवा शिकविले जनासी. काही शिकवलं नाहीस म्हणले आतापर्यंत, त्यामुळे यावेळेस असं करू नकोस. आणि म्हणून गीता आली जन्माला कधी? श्रीकृष्णांच्या तोंडाने. का आली? कारण गीतेमध्ये आपण आजही जर अतिशय श्रद्धेने गीता वाचाल आणि समजून घ्याल तर आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्याच्यामध्ये मिळतात. आणि मग आपण कसं वागावं? बापू काळेंनी म्हणलंय की आपण सगळे अर्जुन. फरक एवढा आहे की अर्जुना इतकी लायकी आपली आहे की नाही माहित नाही. आपल्याला अर्जुना इतका भ्रम नक्की झालाय, पण भगवंतांनी स्वतः आपल्याला उपदेश करावा एवढी आपली अर्जुना इतकी लायकी झाली नाहीये. कारण अर्जुनाचा सगळ्यात महत्वाचा गुण सांगितलाय आर्जव. आर्जव म्हणजे काय? आर्जवी तो अर्जुन, म्हणजे त्याचं मन अतिशय सरळ आहे असा तो अर्जुन. इतकं सरळ मन कुणाकुणाचं आहे त्यांना भगवंत नक्कीच रस्ता दाखवतील. म्हणून त्यांनी म्हणलंय की सांग परी मजसी ऋषिकेशी काय तुवा शिकविले जनासी. प्रसंग येती घडोघडीला गाठ खलासी प्रतीक्षणाला. धर्माधर्मी भ्रमित अंतरे तदा कुठे शोधणे तुला रे. खोटे नॅरेटिव्ह सगळे आले
आणि मग आम्हाला खरं वाटायला लागतं सगळंच. आमचं अंतर्भ्रमित होतं, आम्हाला खरं काय ते कळावं असं आम्हाला तू दाखव. उदात्त चरिताचा आदर्श व्यवहारी नितना कामास. मर्यादा पुरुषोत्तम आहे राम, पण त्या रामाने इतर लोकांनी कसं वागावं हेही सांगितलं पाहिजे. म्हणून तू इतकं उज्ज्वल चरित्र घेऊन ये, पण आम्ही कसं वागावं हे सांग. चलन म्हणून काय चालले, मूल्यवान जरी रत्न जाहले. उन्नत तव चारित्र्य असावे, प्रतिदिन परिसंसारी. बोध तुझा पथदर्शक होऊ, देवा या अवतारी. जय हरी सुखकंदा. मागणं संपलंय. 7 जन्म तव अपूर्ण देवा, आता पूर्ण अवतार धरावा. लोकांनी हा सदा राहावा, आठवीत तव जन्म आठवा. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तव भक्तीचा उदय होऊ दे. श्री नारायण जय नारायण, दुजे नकानी येवो याविण. असं होऊ दे म्हणले सगळ्यांच्या अंतरामध्ये. पण मग प्रारब्धाचं काय? त्यांना माहित होतं भगवंत पुढचा हा प्रश्न विचारणार, आणि त्यांचं प्रारब्ध म्हणून काही आहे की नाही, त्यांना भोगणंच भाग आहे दुःख. त्याच्यामध्ये नारदांचं मोठेपण बघा. बुडत हे जन देखवना डोळा, म्हणून कळवळा येतो मज. असे नारद, आपण त्यांना कळीचे नारद म्हणतो, पण ते अतिशय मोठे संत. ते देवाला असं म्हणतात, सर्वांच्या पापांचा भार घेतो मी माझ्या डोक्यावर. नको मला सुख नको मोक्षही, शतदा भोगीन गर्भवासही. पापाचा मज सर्व दंड दे, सुख आर्तांचे परी बघू दे. आणि हे जर तुला करणं शक्य नसलं ना, अशक्य जरी हे असेल सगळे, मिटवी देवा माझे डोळे. मग मला नकोच, मला जगायचंच नाहीये. पुढे न वतवे नारदास, हरिचरण घट्ट मग धरिले. पूर लोटला नयनाश्रूंचा, प्रभु हृदयी गहिवरले. जय हरी सुखकंदा. धन्य नारदा तव ही वृत्ती, कोण परासाठी कळवळती. उगीच तुम्ही नच संत जनांनी, मला बांधिले भावबळांनी. म्हणून भक्तिगम्य वगोचन, त्या भक्तीने मी बांधला जातो. तुम्ही असे वागता ना, आणि मला मग तुमच्या अंकित राहणं भाग पडतं. भगवंतांनी आश्वासन दिलं, घे हे देतो तुझं आश्वासन, पतितोद्धारासाठी येईन. आणि म्हणून गीता निर्माण झाली. कुठे जन्म घेईन? यादववंशी घेईन जन्म, आदिपुरुष ज्या वंशा सोम. चंद्राच्या वंशात, चंद्राच्या मूळ पुरुष असलेल्या यादव वंशात जन्म घेईन. ऐकता अशा वचास हर्ष फार नारदा, बोलला रमावरास शीर्ष ठेवनी पदा. माय बाप तू खरा, अमाप ताप वारिले. शांत शारसे मदीय अंतरंग रंगले. आभार मानले भगवंताचे. लोकांसी कथितो आता, सकल हे जाऊन या भुवरी. आनंदुन करा महोत्सव, तुम्हा तारावया ये हरी. पापीही असला कुणी परी, जरी सेवील भावे पदा. होवोनी परिहार मागिल, पुढे येतील ना आपदा. हा असा अवतार पीठिका नावाचा पहिला सर्ग समाप्त झालेला आहे. नियमाप्रमाणे आपण पुढचे श्लोक फक्त घेणार, आणि त्याच्यानंतर कृष्ण गोविंद गोपाल गातेचे हे भजन म्हणणार, आणि आजचा कार्यक्रम संपेल. सृष्ट्वाखिलं विश्वमिदं विचित्रं, स्थूलश्च सूक्ष्मश्च चराचरश्च. तथापि नित्यं निरुपाधिकोय, तस्मै महेशाय नमोस्तु तत्त्वत् शश्वत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण गोविंदची पण आता भजन कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, त्याची झेरॉक्स उद्या सगळ्यांना देण्यात येतील. या भजनामध्ये पण त्याच्या मागे आपण म्हणू शकतो अशी व्यवस्था आहे. कृष्ण गोविंद त्याच्यात नाही
गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले, इंद्रियों के न घोड़े विषय में खड़े, इंद्रियों के न घोड़े विषय में खड़े, जो अड़े भी तो संयम के घोड़े पड़े, जो अड़े भी तो संयम के घोड़े पड़े, तन के रथ को सुगंध पर तन के रथ को सुबह पर चलाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते गाते चले, नाम जपते रहे काम करते रहे, नाम जपते रहे काम करते रहे, पाप की वासनाओं से डरते रहे, पाप की वासनाओं से डरते रहे, सद्गुरु का परम धन कमाते चले, सद्गुरों का परम धन कमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, लोग कहते हैं भगवान आते नहीं, लोग कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं, रुक्मिणी की तरह धुन लगाते चले, रुक्मिणी की तरह धुन लगाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, लोग कहते हैं भगवान आते नहीं, लोग कहते हैं भगवान आते नहीं, दिल्ली की तरह हम खिलाते नहीं, दिल्ली की तरह हम खिलाते नहीं, शाक प्रेमी विपुल समझी आते चले, समझाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, दुख में तड़पे नहीं, सुख में झूले नहीं, करते नहीं सुने भूले नहीं, प्राण जाए मगर धर्म भूले नहीं, प्राण जाए मगर धर्म भूले नहीं, धर्म धन का खजाना लुटाते चले, धर्म धन का खजाना लुटाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी, हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी, ऐसा विश्वास दिल में जमाते चले, ऐसा विश्वास दिल में जमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, विषयों के विष से हटाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते 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 चले. आपण जयघोष घेऊ. दासगुण प्रतिष्ठान गोरडेमध्ये जो होतो कुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दासगणु महाराज की जय. स्वामी वरदानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वती पते हर महादेव.
कार्यक्रम संपला. आपण सर्वजण आलात. आभार. जाताना प्रसाद आणि दुग्धपान सर्वांनी घ्यावे ही नम्र विनंती. उद्या 7:45ला पाठ सुरू होणार आहे, त्यामुळे 8 वाजता कृष्णकथा सुरू होईल. आज थोडा 10 मिनिटं सुरू व्हायला उशीर झाला.